तर मित्रांनो, जसं तुम्हाला मी एक स्टोरीमध्ये मेन्शन केलं होतं की डे 20चा व्लॉग मी डिलीट केला होता. त्याचं रिझन असं होतं की तो क्रिकेटचा व्लॉग होता आणि जेन्युइनली मी जेव्हा क्रिकेट खेळायला जातो तेव्हा मी सराउंडिंग घेतो, तिथले लोक मित्र सगळे माझे घेतो, दाखवतो क्रिकेट खेळताना. कारण का ऑब्व्हियसली तुम्हालाही पाहायला आवडत असेल क्रिकेट. जो जो काही सिनेरिओ असतो, मजा मजा मस्ती असते. सो तिथला एक माझा मित्र आहे, तर तो कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही आहे आणि मी त्याच्या काही 2-3 क्लिप्स घेतल्या होत्या. जर तुम्ही स्टार्टिंगचा व्लॉग पाहिला असेल तर तो एक नाही का बॅटिंगवरनं केऑस झाला होता, तो तो जो पार्ट आहे तो एक. सो त्याचं असं म्हणणं होतं की मी कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही आहे, तर मग माझं असं क्लिप्स घेणं चुकीचं आहे, ते कायद्याच्या नियमात बसत नाही, माझी पर्सनल स्पेस आहे. पण मग मित्रांनो, मी पब्लिक म्हणजे पब्लिक जागेवरती व्लॉग काढला होता. ती कुणाची पर्सनल जागा नव्हती, पर्सनल स्पेस नव्हती, मी कोणाच्याही घरात घुसून नव्हता व्लॉग काढला. सो मला असं थॉट होतं की तिकडे ॲटलिस्ट फेस तरी ब्लर व्हायला हवा होता. सो मी तिकडे माझं मोठं मन दाखवलं आणि तो व्लॉग डिलीट केला आणि म्हटलं की जाऊ द्या, रिएडिट करून रिअपलोड करतोय तो व्लॉग. सो पण ह्याचा इफेक्ट चॅलेंजवर पडायला नको, कारण का आपला चॅलेंज आहे 100 days 100 कंटिन्युअस व्लॉग्स. सो ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे की डे 20चा व्लॉग ऑलरेडी आला होता, तो मी टायमावरती अपलोड सुद्धा केला होता. पण ह्या रिझनमुळे तो मी डिलीट केला आहे आणि आत्ता तो व्लॉग अपलोड करतोय. सो थँक्यू सो मच, एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आणि असं काय असतं का, मला कमेंटमध्ये सांगा की पब्लिक स्पेसमध्ये एखाद्याची व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर काय होतं का. नक्की सांगा. थँक्यू.